हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे मंडे आणि आज टिफिन स्पेशल ची लास्ट रेसिपी आहे। आज आपण ना स्पेशल टिफिन साठी एक राईसचा प्रकार करणार आहोत। त्या रेसिपीचं नाव आहे पुदिना राईस। भात तयार असेल तर नक्कीच 5 मिनिटात तुमचा हा राईस बनून तयार असतो। आता मील प्लॅनिंगच्या ह्यानी आपण विचार केला, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर रात्री आहे ना तुम्ही भात लावून ठेवू शकता, म्हणजे सकाळच्या गडबडीत हे यूज होऊ शकतं। भात एकदा गार झालेला असतो, पटकीने मोकळा करून केला, 5व्या मिनिटात तयार। पुदिना राईस साठी ना आपल्याला एक मोठा बाउल शिजवलेला भात लागणार आहे। तो आपण शिजवून गार करून हाताने मोकळा करून घेतलेला आहे। आपल्या पुदिना राईस साठी ना एक ग्रीन पेस्ट लागणार आहे। त्यासाठी छोटं मिक्सरचं भांड घेतलंय, त्यात एक छोटा कांदा आपण असा चिरून घेतलाय, छोटा आल्याचा तुकडा, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तिखटपणासाठी कमी जास्त ऍडजस्ट करू शकता। थोडीशी कोथिंबीर, अर्धा बाउल पुदिना, 1 चमचा पाणी आणि आता आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेऊयात। आपण ग्रीन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पुदिना राईस करण्यासाठी आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्यात 2 चमचे आपण तूप टाकलेले आहे। आता त्यात 1 चमचा आपण जिरे टाकून घेऊया, 1 चमचा शेंगदाणे। आता शेंगदाणे छानपैकी आपण फ्राय करून घेऊया। आता ना शेंगदाणे ना थोडेसे पिंक व्हायला लागलेले, गुलाबी व्हायला लागले, त्यात ना एक 7-8 काजूच्या पाकळ्या आपण टाकून घेऊ, काजूचे तुकडे, आणि छानपैकी असं गुलाबी कलरवर आपण फ्राय करून घेऊया। आता काजू थोडे गुलाबी व्हायला लागले, त्यात आता आपण 4-5 कढीपत्त्याची पानं टाकूया, पाव चमचा हिंग। आता हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। आता यात ना आपण जी ग्रीन पेस्ट केलेली आहे ती आपण सगळी टाकून घेऊया। आता ही जी ग्रीन पेस्ट आहे ती फोडणीमध्ये सगळी आपण मिक्स करून घेऊया। ही ग्रीन पेस्ट ना आता छानपैकी 3 ते 4 मिनिटं आपण ना फ्राय करून घ्यायची, कारण काय होतं की कच्चेपणा म्हणजे मग यामुळे निघून जाईल, म्हणून यासाठी। आता 3 ते 4 मिनिटं आपण यांना फ्राय करून घेतलेलं आहे। ह्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करूया। आता आपण ना ह्याच्यात सगळं शिजवलेला भात टाकून घेऊया। भात आता आपण फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। राईस मस्तपैकी मिक्स करून झालेला आहे। आता आपण ना त्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी याला वाफ देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की ना कलर पण छान आलाय, हलका असा ग्रीन कलर, आणि काजू आणि शेंगदाण्याचा पण कलर इतका सुंदर आलेला आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। तर फ्रेंड्स, मस्त असं टिफिन स्पेशल पुदिना राईस तयार आहे आणि आपण तो लंच बॉक्स मध्ये पण दिलेला आहे। त्याच्याबरोबर लसुणी मुरमुरा चिवडा सुद्धा दिलेला आहे आणि ह्याचा आपण व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आहे ना मस्त आणि रिफ्रेशिंग। पुदिना रिफ्रेशिंग तर आहेच आहे आणि त्याचे बेनिफिट्स पण भरपूर आहेत। वेट लॉस साठी किंवा डायबिटीसच्या लोकांसाठी खूप छान आहे। आणि होतं कसं ना की आपण युजुअली आहे ना पुदिना हे चटणीतच वापरतो, त्याचा पुदिन्याचा वापर आपण आज वेगळ्या पद्धतीने केलेला आहे। तुम्ही आहे ना भात कधी उरला असेल, तुमच्याकडे शिळा भात उरला असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही करू शकता। सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू।